झी 24 तास एक पाऊल पुढे. जर कलावंताने मग त्याची सर्व प्रकारची किंमत त्यांनी मोजली पाहिजे ना. बरोबर. तिथून पहिली सुरुवात तिथून व्हायला पाहिजे. तो जर घाबरला तर मग ते व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कसली चिकित्सा करणार आपण, त्याच्याशी काय भांडणार आपण. बरोबर. किशोर कदम बोला. तात्विक चर्चा करण्यात अर्थ नाही. ही भूमिका, ही डोकठोकपणे भूमिका घेण्याचा मुद्दा आहे. किशोर बोला. मला एक फार सुंदर उदाहरण आठवतंय. दोन फार मोठ्या देशातले पंतप्रधान फार वर्षांनी एका कार्यक्रमात स्टेजवर भेटले होते. एका पंतप्रधानाने खूप बडेजाबपणे सांगितलं की आमच्या देशाने एवढी आर्थिक परिस्थिती एवढी वाढलेली आहे, एवढे शेअर्सचा भाव असा, इंटरनॅशनली आम्ही एवढे एक्सपोर्ट केलेला आहे. खूप अर्धा तास तो बोलत होता आणि त्याच्यानंतर त्या दुसऱ्या पंतप्रधानांना तुमच्या देशात काय चाललंय, त्याच्यावर तो दुसरा पंतप्रधान गप्पा बसला आणि म्हणाला की मला माहिती नाही, चालली आमची पण प्रगती, पण नुकतंच जॉर्ज बर्नार्ड शॉने एक नाटक लिहून कंप्लीट केलंय असं माझ्या कानावर आलंय. तर राजकारणी एवढे प्रगल्भ जेव्हा होतील, कलावंतांची आणि त्यांच्या कलेची जाण राखणारे, तेव्हा ही सगळी परिस्थिती आटोक्यात यायला थोडीफार मदत होईल असं मला वाटतं. जॉर्ज बर्नार्ड शॉच्या चित्रपटाचा किंवा नाटकाचा विषय राजकारण नसला म्हणजे मिळालं, अन्यथा त्या नाटकावरही बंदी किंवा त्या नाटकावरही सेन्सॉरशिप नव्याने येऊ शकते. अशा प्रकारचा एक शेवटचा प्रश्न घेऊन मी जातोय रत्नाकर मतकरी यांच्याकडे. रत्नाकर मतकरी, मला सांगा, देश कोणी सोडावा, अशा प्रकारचे चित्रपट नाटकं करणाऱ्यांनी का त्याच्या बंदीची, सेन्सॉरच्या मागणीनंतर जे करत असतात त्यांनी? खरं म्हणजे आजच आणखीन एक बातमी या संदर्भात आहे, ती म्हणजे सलमान रश्दी यांना कलकत्त्याचा लिटररी त्यांच्या एक्झिबिशनमध्ये पाय ठेवू दिला नाही किंवा कलकत्त्यातच ठेवू नये अशी सूचना केली. जवळपास सगळ्याच राज्यात हे चाललंय. म्हणजे मग सलमान रश्दी हे देश सोडल्यातच जमा होते, म्हणजे आहेतच त्यांच्यावर जो फतवा आहे. त्यामुळे हुसेन यांना बाहेर देशातच मृत्यू आला, ते कधीच त्यांना परत येऊ शकले नाहीत. त्यांना जे इकडच्या इराणी हॉटेलांच्या मध्ये यायचं होतं, ते इराणी हॉटेलात परत कधीच मुंबईच्या त्यांना येता आलं नाही. हे जे सगळं आहे त्याचा अर्थ असा आहे की शेवटी मी नेहमी म्हणतो की सर्वच बाबतीत शेवटी इट इज अ नंबर दॅट काउंट्स. मेजॉरिटी कोणाची आहे आणि मायनॉरिटी कोणाची आहे हा खरं म्हणजे प्रश्न आहे. त्यामुळे कलावंताची आणि विशेषतः निष्ठावान कलावंताची, आणि मला जे हवं आहे ते मी लिहिणार आणि तेच म्हणणार, तेच बोलणार, असं म्हणणाऱ्या कलावंतांचे, असे कलावंत आपल्याकडे इतके अल्पसंख्य असतात, अगदी हाताच्या बोटावर मोजण्यात असतात, की त्यांना देश सोडणं भाग पडतं. सोडावा कोणी? दहशतवाद्यांनी सोडावा हे उघडच आहे. किंबहुना दहशतवाद्यांनी आपल्याकडे येऊ नये यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, निदान असं म्हणतो तरी की त्याच्यासाठी अनेक प्रकारच्या संघटना आपण राबवतोय. परंतु दहशतवादी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आहेत. एवढंच नाही तर आपल्या देशातलेच राजकारणी आता दहशतवादी असल्यासारखे आज प्रजेचा छळ करत आहेत. आणि उद्योगपती वगैरे हे लोक त्यांना मिसळलेले आहेत. आणि अशा तऱ्हेने अत्यंत दहशतवादी संघटना आपल्याकडे राजकारणाच्या निमित्ताने तयार होत असताना देश ते कोण सोडून जाणार? देशाबाहेरचेच लोकांच्या मदत. आपण तर ऐकतोय की दाऊद इब्राहिमचा इथे फार मोठा अजूनही प्रभाव आहे. जो देशाबाहेर गेलेला आहे त्याचा प्रभाव जर आपण राबवतोय आणि त्याचे हस्तक जर आज वावरत आहे तर काय होणार? बरोबर आहे. एक शेवटचा अगदी सुटला प्रश्न की यानंतर, हे सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगा, अजूनही अशा प्रकारचा एक घणाघाती राजकीय प्ले लिहावा असं जर तीव्रतेनं वाटलं तर कोणाचीही तमा आणि भीड न बाळगता आणि कुठलेही सेन्सॉर व्यतिरिक्तचे कट न स्वीकारता तुम्ही तो लिहायला तयार आहात? मी जरूर लिहायला तयार आहे. परंतु आज राजकारणाविषयी प्ले लिहावा अशी एक घाण बाहेर पडते ती, तर त्याच्यातून आणखी नाटक लिहावं इतकं नाट्यपूर्ण त्यात काही होतेच मला वाटत नाही. सरळ सरळ लूटमार होते, सगळं उथळ, दरोडेखोरी एक प्रकार. अगदी. त्यामुळे नाटक कुठे मिळणार? आपण पाहतो ना एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम, तो म्हणजे निमित्त विश्वरूपमचं. या विश्वरूपमच्या निमित्तानं कलावंताची नेमकी भूमिका काय असावी, सेन्सॉर बोर्डाची भूमिका काय असावी, राज्य सरकारांनी अशा प्रकारची बोटचेपी भूमिका का घेतली, त्यामागचं नेमकं कारण काय, आणि त्याहीपेक्षा येऊ घातलेल्या काळामध्ये अशा प्रकारच्या कलाकृती आल्या तर त्या तितक्याच सक्षमतेनं, ताकदीनं सत्य मांडतील का, आणि मांडलं तरी ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज आपण चर्चेला घेतलेत. आज आपला रोखठोक प्रश्न होता तो आपण पुन्हा एकदा पाहूया, आणि जनतेचा कौल काय होता तो पाहूया. कौल जनमताचा. विश्वरूपमच्या निमित्तानं देशात सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय का?
जनमताचा कौल आहे 80% लोक सांगतायत होय वाढतोय, 10% नाही, तर 10% तटस्थ आहे. आपण पाहताय 80% लोकांनी सांगितलं की हो, असा सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय आणि साहजिकच त्या दहशतवादाबद्दल जशी तुमच्या मनामध्ये चिंता होती तशीच ती आमच्याही मनामध्ये, म्हणूनच आम्ही हा कार्यक्रम केला निमित्त विश्वरूपमचं. अर्थात येऊ घातलेल्या अनेक कलाकृतींच्या मागे आम्ही असेच ठामपणे उभे राहू, हेच वचन या निमित्तानं आमच्या सर्व प्रेक्षकांना देतो. या कार्यक्रमात सहभागी झाले रत्नाकर मतकरी, अशोक राणे आणि किशोर कदम या तिघांचे आभार. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.